नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. पहिलीच बातमी आहे मुंबईत पार पडलेल्या AI4 ॲग्री 2026 या जागतिक परिषदेसंदर्भातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये AI4 ॲग्री 2026 या जागतिक परिषदेचं उद्घाटन केलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमामधून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा, यासाठी जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन हे मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलं. राज्यामध्ये आयोजित जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन हे राज्यासाठी आणि कृषी क्षेत्रासाठी निर्णायक क्षण असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये सांगितलं. आणि आज ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून प्रचंड मोठा डेटा हा आपल्याकडे आहे. ज्या डेटाचा उपयोग करून ॲग्रीस्टॅक आणि महाविस्तार आणि AI अशा या त्रिसूत्रीच्या आधारावर पुढच्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याला हवं त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मला अतिशय आनंद आहे की खूप चांगले स्टार्टअप्स या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्रात आणि देशात तयार झालेले स्टार्टअप्स आपण जर बघितले तर शेती क्षेत्राला पूर्णपणे परिवर्तन करू शकतील अशा प्रकारचे स्टार्टअप्स आहेत. या पुढची बातमी आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारची पत्रकार परिषद पार पडली. अजित पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकार त्यांचे संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या. तर अधिवेशनामध्ये मांडण्यात येणारा अर्थसंकल्प राज्याच्या प्रगतीच्या शिखरावरती नेणारा असेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नुकतेच दावोसला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 30 लाख कोटीचे करार केले. हे देखील एक मोठी अचीवमेंट राज्यासाठी आहे. 40-50 लाख लोकांना रोजगार मिळेल आणि राज्य या ठिकाणी प्रगतीपथावर नेण्याचं काम या माध्यमातून होत आहे. मुंबईमध्ये वरळी इथं पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीनं आयोजित माझी वसुंधरा सन्मान राज्यपाल आचार्य देवव्रत आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. वातावरण बदलामुळे सर्वात जास्त नुकसान हे शेतीचं होतं. हे लक्षात घेऊन विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत वैज्ञानिक नियोजन आणि लोकसहभागामधून वातावरण अनुकूल महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलंय. तर यावेळी माझी वसुंधरा अभियानाच्या 4थ्या आणि 5व्या टप्प्याअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरणही करण्यात आलं. महाराष्ट्र हे वेगानं वाढणारं राज्य आहे, परंतु ही वाढ पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक आणि शाश्वत असणं आवश्यक आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत वैज्ञानिक नियोजन आणि लोकसभाच्या बळावर आपण वातावरण अनुकूल महाराष्ट्र घडवूयात. चला आपण सर्वजण मिळून भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित, हरित आणि सक्षम महाराष्ट्र उभारण्याचा संकल्प. या पुढची बातमी आहे दिल्लीमधून. इंडिया AI परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्यानं आपल्या तंत्रज्ञानस्नेही धोरणांचा आणि प्रगत उपक्रमांचा प्रभावी ठसा उमटवलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेतील महाराष्ट्र पवेलियनला भेट देऊन राज्यातील विविध AI प्रकल्पांची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये इंडिया AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन, भारत जैन टेक्नॉलॉजी फाउंडेशन आणि IIT मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी भारतातील पहिल्यांदाच AI आधारित साधन शिक्षासाठी या साधनाची घोषणा केलेली आहे. त्याबरोबरच नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देखील भाविकांना मार्गदर्शन आणि सहाय्य करण्यासाठी विकसित करण्यात आलेलं कुंभदूत पवित्र यात्रेसाठी तुमचा AI साथीदार या ॲपचं अनावरण देखील करण्यात आलं. आणि या बातमीसह वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा.